विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीशी संबंधित काही बेसिक गोष्टी ऑलरेडी माहीत असतीलच. दोन प्रकारचे इलेक्ट्रिक चार्जेस असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि यांच्या परस्पर संबंधांचा नियमही तुम्हाला माहीत असेल. तो म्हणजे लाईक चार्जेस, इक्वल चार्जेस रिपेल ईच अदर अँड अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट ईच अदर. जे तुम्हाला हे माहिती आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जर असतील तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील, आणि पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे जर समान चार्जेस जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यामध्ये रिपल्शन होतं. एक पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ जात नाही. तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये हे शिकलेला आहात. आता आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय हे शिकणार आहोत. त्यासाठी तुम्ही ही आकृती पहा. ए या ठिकाणी एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. युनिट म्हणजे एक. इथला पॉझिटिव्ह चार्ज किती आहे? 1. त्याची मॅग्निट्यूड आहे 1. एकच पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी आहे अशी कल्पना करूया. आणि मी दुसरा एक पॉझिटिव्ह चार्ज या ए पासून खूप जास्त अंतरावरती, अगदी तुम्ही इन्फिनिटी म्हणू शकता. या पॉईंटच्या हिशोबानं इन्फिनिटी म्हणजे फार मोठं अंतर होत नसतं. हा अतिशय सूक्ष्म, एकदम मायक्रोस्कोपिक असा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. याच्यापासून त्याच्या अनुषंगानं इन्फायनाईट डिस्टन्सवरती दुसरा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आता मी काय करतो, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे याला मी इकडं ह्या एकडं आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एवरच नेऊन ठेवणार आहे. बघा, तुम्ही दोन मॅग्नेट्स जर तुमच्याकडं असतील तर एक अनुभव घेतलेला असेल. मॅग्नेटचे जर लाईक पोल्स म्हणजे तुम्ही साऊथ जर दोन्हीचे साऊथ पोल किंवा नॉर्थ पोल जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, ते एकमेकांना दूर ढकलतात. समान पोल्स एकमेकांना दूर ढकलत असतात, पण तुम्ही फोर्स लावून त्या दोन मॅग्नेटना एकत्र चिकटवून ठेवू शकता. तुम्ही फोर्स बाजूला काढलं की ते पुन्हा एकमेकांपासून दूर होतात, पण तुम्ही हे करू शकता. त्याचप्रमाणे हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, या पॉझिटिव्हला इन्फायनाईट डिस्टन्सवरून घेऊन जायचं आहे. कुठं नेऊन बसवायचं आहे? या एवरतीच. इथं ऑलरेडी कोण आहे? एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा सुद्धा एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि याला इथून घेऊन जायचं आहे या ठिकाणी, याच ठिकाणी नेऊन बसवायचं आहे. म्हणजे नक्कीच तुम्हाला फोर्स लावावं लागेल. का फोर्स लावावं लागेल? कारण या पॉझिटिव्ह चार्जच्या भोवती त्याचं इलेक्ट्रिक फील्ड असतं. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे त्याचा स्वतःचा एक इलाका. समजा एखाद्या डॉनचा कसा आहे आपला इलाका असतो, तसं समजा ह्याचा एक त्याचा इलाका आहे. त्याच्यामध्ये जर हा हिरो जर जायला लागला तर काय होईल? थोडा विरोध होईल ना. हमारे इलाके में मत आओ, तशा टाईप विरोध होणार. आता त्या विरोधावर मात करून याला याच्या गादीवर नेऊन बसवायचं आहे. पुढचा डॉन ह्याला बनवायचं. काय होईल? विरोध होणार. बरोबर? म्हणजे एनर्जी खर्च होणार आहे. बरोबर का?
तुम्ही या चार्जला इथून इथं नेऊन ठेवणार आहात, म्हणजे ह्याची डिस्प्लेसमेंट करणार आहात. ही डिस्प्लेसमेंट करताय, शिवाय फोर्स पण लावताय. फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे सांगा काय होईल? वर्क होईल. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर का? म्हणजे इथून इथपर्यंत हा चार्ज घेऊन जाण्यासाठी बाळांनो वर्क घडून येणार आहे. ते जे काही वर्क घडून येत आहे किंवा जी काही एनर्जी खर्च होणार आहे, त्या एनर्जीला या पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतात. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉइंट इज डिफाइन्ड ॲज द वर्क डन. वर्क घडून जे येतं ते वर्क डन कधी? इन मूव्हिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज. युनिट पॉझिटिव्ह चार्जला मूव्ह करायचं आहे फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला अनंत अंतरावरून, इन्फायनाईट डिस्टन्सवरून त्या दिलेल्या पॉइंट जवळ नेऊन ठेवायचं आहे. कसं? इलेक्ट्रिकल इंटेन्सिटीच्या विरोधात, इलेक्ट्रिक फील्डच्या विरोधात. हा विरोध कोण करतंय? हा विरोध इथं ऑलरेडी असणारा पॉझिटिव्ह चार्ज करतोय, बरोबर? पॉझिटिव्ह रिपल्शन होणार आहे. रिपल्सिव्ह फोर्स आहेत, म्हणून आपल्याला इकडून दुसरं फोर्स लावावं लागतंय. आणि ही जी डिस्प्लेसमेंट होते ती डिस्प्लेसमेंट इंटू फोर्स म्हणजे झालं वर्क डन, इलेक्ट्रिकल वर्क डन, बरोबर? इथून इथपर्यंत जी डिस्प्लेसमेंट आपण करणार फोर्स लावून, त्यामुळं इथं वर्क घडून येणार आहे. आणि ते वर्क म्हणजे या ठिकाणचा पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट ए. तुम्ही व्यवहारातलं उदाहरण जर विचारात घेतलं, असं समजू शकता, ए हे एक गाव आहे आणि त्या ठिकाणी बी या गावावरून एका व्यक्तीला प्रवास करत जायचं आहे. त्या प्रवासासाठी झालेला खर्च म्हणजे एचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. एचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? तर ए या ठिकाणी जाण्यासाठी होणारा खर्च. असं तुम्ही व्यवहारातले एखादं उदाहरण लक्षात ठेवण्यासाठी समजू शकता. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे त्या ठिकाणाचं असतं जिथं जायचं आहे. ओके, हे लक्षात येत आहे का? बघा आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल बरोबर आपण पुढचा मुद्दा विचारात घेतोय, तो म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. यासाठी ही जी डायग्रॅम आहे ही विचारात घेऊयात. इथं अशी कल्पना करूयात की सी या ठिकाणी एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि पहिल्यांदा अशी कल्पना करा की बी या ठिकाणी या सीला यायचं आहे. बी या ठिकाणी जर इथून चार्ज घेऊन येणार असाल तर जो काही इथं खर्च होतोय, एनर्जी जी द्यावी लागते, म्हणजेच जे काही वर्क इथं येण्यासाठी घडणार आहे त्या वर्कला आपण WB म्हणूयात, बरोबर? तुर्तास आपण W हे अक्षर वापरूयात. आणि समजा आता हे B इथं नाही, इथं पॉझिटिव्ह चार्ज नाही अशी कल्पना करा आणि समजा C इथल्या पॉझिटिव्ह चार्जला A इथं आणून ठेवायचं आहे. तर याकरता सुद्धा काहीतरी वर्क घडून येणार आहे, काहीतरी एनर्जी खर्च होणार आहे. ए या ठिकाणी येण्यासाठी खर्च झालेली एनर्जी किंवा ए या ठिकाणी येण्यासाठी घडून आलेलं वर्क म्हणजे ए
या ठिकाणचं पोटेन्शियल, त्याला आपण WA म्हणूयात. WA म्हणजे एचं पोटेन्शियल आणि WB म्हणजे B या ठिकाणचं पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे वर्कच आहे हे लक्षात घ्या बरं का. म्हणून मी मुद्दाम इथं W हे अक्षर तात्पुरतं वापरतोय. C या ठिकाणापासून A या ठिकाणी युनिट पॉझिटिव्ह चार्जला येण्यासाठी जे वर्क घडून येतं किंवा जी एनर्जी खर्च होते तिला म्हणूयात पोटेन्शियल ॲट पॉईंट A. WA या अक्षरानं दाखवू. समजा C पासून B या ठिकाणी जर यायचं असेल तर त्यासाठी खर्च झालेली एनर्जी किंवा घडून आलेलं वर्क त्याला आपण म्हणूया WB. आणि आता आपण शिकूयात पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन AB. पोटेन्शियल डिफरन्स PD असं आपण म्हणूयात बिटवीन A and B म्हणजे काय हो. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की B या ठिकाणाहून A या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्ज, एक इलेक्ट्रिक चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज घेऊन जाण्यासाठी घडून आलेलं वर्क, द वर्क डन इन मूव्हिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉईंट B to point A is known as potential difference between A and B. मी असं पण म्हणू शकतो WA मायनस WB. A या ठिकाणचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि B या ठिकाणचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल यांच्यातला फरक म्हणजे AB यांच्यामधलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तुम्ही यासाठी हे समजण्यासाठी साधा एका व्यक्तीच्या प्रवासाचा मुद्दा लक्षात घ्या. समजा C या ठिकाणी एक प्रवासी आहे, त्याला तिथून B या ठिकाणी जायचं आहे. समजा C पासून B पर्यंत जाण्यासाठी त्याला 100 रुपये तिकीट लागतं, खर्च येतो प्रवासाचा. त्याच माणसाला C पासून A पर्यंत जाण्यासाठीचा जो प्रवासाचा खर्च आहे तो समजा 150 रुपयांचा खर्च आहे. तर मला सांगा त्या प्रवाशाला B पासून A पर्यंत जाण्यासाठी किती रुपये खर्च येईल. तो खर्च निश्चितपणे ह्या 150 वजा 100 असं करून तुम्हाला काढावं लागेल. 50 रुपीज एवढा खर्च येईल, बरोबर का. हा खर्च म्हणजे B पासून A पर्यंत लागणारा प्रवासाचा खर्च आहे. समजा तुम्ही पंढरपूरहून पुण्याला चाललाय, 200 रुपये खर्च आला. आणि तुम्ही पंढरपूरहून मुंबईला जाणार असाल आणि 400 रुपये खर्च येत असेल, तर पुणे मुंबई ह्या प्रवासासाठी किती खर्च येईल असं जर विचारलं तर तुम्ही 400 वजा 200 असं करून 200 रुपये उत्तर सांगू शकता. तोच आहे पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स हा एका पॉइंटसाठी, एका चार्जसाठीचा असतो, लक्षात ठेवा. एका चार्जला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी घडून आलेलं वर्क म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. समजतंय का बघा. A आणि B या दोन बिंदूंमधलं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे A या पॉईंटपासून B या पॉईंटपर्यंत त्या एका चार्जला, युनिट पॉझिटिव्ह चार्जला प्रवास करण्यासाठी किती एनर्जी लागेल किंवा त्या चार्जला इथून A पासून B पर्यंत घेऊन जाण्यासाठी होणारं वर्क, त्याला म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन A अँड B. ओके. तर आता आपण शिकूयात पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे ते.
बघा, आपण अशी कल्पना करूयात की क्यू एवढा चार्ज आहे. चार्ज किती आहे? क्यू एवढा चार्ज आहे आणि तेवढा चार्ज तुम्ही ए पासून बी पर्यंत घेऊन जात आहात आणि त्यासाठी घडून आलेलं वर्क जे आहे ते आहे डब्ल्यू. ओके. क्यू एवढा चार्ज ए या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत घेऊन जाण्यासाठी घडून आलेलं कार्य डब्ल्यू एवढं आहे. तर ए आणि बी या पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स किती? आता हा मुद्दा समजण्यासाठी मी थोडं तुम्हाला पुन्हा एकदा प्रवासाच्याच उदाहरणाकडे घेऊन जातोय. समजा 10 माणसं आहेत. 10 माणसांना एका गावाहून दुसऱ्या गावाकडे घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी आलेला खर्च 100 रुपये आहे. तर एका माणसासाठी किती खर्च आला हे काढायचं आहे. तुम्ही काय कराल? एका माणसासाठीचा खर्च काढण्यासाठी तुम्ही काय कराल? एकूण खर्च डिव्हायडेड बाय माणसांची संख्या कराल की नाही? बरोबर आहे का? तसंच इथं क्यू इतका चार्ज आहे, म्हणजे प्रवाशांची संख्या असं समजा, चार्जची संख्या क्यू एवढी आहे. चार्ज म्हणजे इथं प्रवासी येतो आहे. एक चार्ज जर असेल, एकाच चार्जला इथून इकडे घेऊन जायचं असेल तर घडून आलेलं वर्क म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असतं. आपण डेफिनेशन आत्ताच शिकलोय. पोटेन्शियल डिफरन्सचे डेफिनेशन काय? युनिट पॉझिटिव्ह चार्जला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडं घेऊन जाण्यासाठी जेवढं वर्क घडून येतं त्याला म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स हे एका चार्जसाठी असतं. बरोबर. इथं एक चार्ज आहे का? नाही. इथं क्यू एवढा चार्ज आहे आणि त्या सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी घडून आलेलं वर्क आहे डब्ल्यू. तर मग पोटेन्शियल डिफरन्स किती? पोटेन्शियल डिफरन्स किती म्हणजे एका चार्जसाठी किती वर्क घडून येईल. मगाच्याच उदाहरणाप्रमाणे आपण करू. एका प्रवाशाचा खर्च काढण्यासाठी तुम्ही काय केलं? एकूण खर्च डिवायडेड बाय प्रवाशांची संख्या. तसंच आपण इथंही करूयात. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू, पोटेन्शियल डिफरन्स हे नेहमी या 2 पॉईंटमधलं ए अँड बी असं म्हणू, एकूण घडून आलेलं वर्क डिवायडेड बाय चार्ज. चार्जची एकूण संख्या. चार्जच्या संख्येनं जर आपण वर्कला डिवाइड केलं तर एका चार्जसाठी किती वर्क झालं हे आपल्याला काढता येईल. म्हणून हे असं केलं. पोटेन्शियल डिफरन्ससाठी आपण व्ही हे अक्षर वापरतो, कॅपिटल व्ही. याला व्होल्टेज असं पण म्हणतात. आपल्या बोलीभाषेत आपण व्होल्टेज हा शब्द जास्त वापरतो, पोटेन्शियल डिफरन्स हा शब्द वापरत नाही. व्होल्टेज हा शब्द आपल्या बोलीभाषेत जास्त वापरतो. तर हे कॅपिटल व्ही या अक्षरानं दर्शवतात. कॅपिटल व्ही मीन्स व्होल्टेज बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू, वर्कसाठी आपण डब्ल्यू हे लेटर वापरतोय डिवायडेड बाय चार्ज क्यू. ठीक आहे. तर व्होल्टेज ही एक एनर्जीच आहे एका चार्जसाठीची. आता याचे युनिट्स पण आपण बघूयात. तर पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट हे व्होल्ट याच नावानं आहे. व्होल्ट हे सायंटिस्टचं नाव आहे. त्याच्या सन्मानार्थ पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट किंवा व्होल्टेजचं युनिट हे व्होल्ट असं आहे. आपण 1 व्होल्ट म्हणूयात. 1 व्होल्ट इज इक्वल टू, हे आपण युनिट्स शिकतोय. SI युनिट आहे हे.
1 व्होल्ट इज इक्वल टू वर्कचं युनिट काय हो, जूल. 1 जूल डिवायडेड बाय क्यू हा चार्ज आहे. चार्ज हा कशात मोजतात, कुलोम्बमध्ये मोजतात. 1 कुलोम्ब. तर 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल पर 1 कुलोम्ब हा झाला 1 व्होल्टचा फॉर्म्युला. 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स याचा अर्थ काय, तर जर 1 कुलोम्ब एवढ्या चार्जला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी जर 1 जूल एवढं वर्क घडून आलं, 1 कुलोम्ब एवढ्या चार्जला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत घेऊन जाण्यासाठी 1 जूल एवढं कार्य घडून आलं, द वर्क डन इन मूव्हिंग 1 कुलोम्ब चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर इज 1 जूल, then the potential difference between the two points is said to be 1 volt. 2 पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट आहे असं कधी म्हणतात, तर जेव्हा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत 1 कुलोम्ब एवढा चार्ज घेऊन जायचं. चार्ज मोजण्याचं एकक आहे कुलोम्ब. 1 कुलोम्ब एवढ्या चार्जला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत घेऊन जाण्यासाठी जर 1 जूल एवढं वर्क झालं, 1 जूल एवढी एनर्जी जर खर्च झाली, तर त्या 2 पॉईंटमध्ये 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स आहे असं म्हणतात. तर हा तुमच्यासाठी एक नवीन कन्सेप्ट असू शकतोय. तुम्ही पहिल्यांदाच हे शिकत असाल तर हा नवा कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. आणि ज्यांना माहिती आहे परंतु तो क्लिअर नाही त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बाळांनो. आणि हा कन्सेप्ट अगदी एकदा व्हिडिओ बघितला की कळेल असं मुळीच नाही. तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा आणि नीट समजून घ्या पोटेन्शियल म्हणजे काय आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. आपण 3 गोष्टी शिकलो आहे, एक म्हणजे पोटेन्शियल, त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स आणि त्यानंतर 1 व्होल्ट म्हणजे काय ते शिकलो. ठीक आहे, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा आहे आणि हे कन्सेप्ट आत्ताच पक्के करायचे आहेत. ठीक आहे, थँक्यू.